मध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। मुंबई शहरात पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवण्यासाठी बेस्ट उपक्रमात टप्प्याटप्प्यानं विद्युत बसेस दाखल होत आहेत। 17 विद्युत बसेस नुकत्याच दाखल झाल्यात। या बसेस ओशिवरा आगारातून विविध मार्गांवरती चालवल्या जातील। सध्या यातील 4 बसेस कोस्टल रोडवरती ओशिवरा आगार ते वरळी दरम्यान धावतील। नागपुरात जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी शहरातील 60 ठिकाणी जड वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे। सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत या 60 ठिकाणांवरून जड वाहनं शहरात येऊ शकणार नाहीत। नवरात्रीसोबतच दिवाळी आणि छठ पूजेसाठी प्रवाशांना सोयीचा प्रवास व्हावा म्हणून मध्य रेल्वेनं मुंबई नागपूर मुंबई दरम्यान फेस्टिवल स्पेशल सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। देशभरातील जादा मागणी असलेल्या विविध मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात वाढ करण्यात आली आहे, परंतु मुंबई ते गोवा अशा वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात अद्याप काही वाढ झालेली नाही। त्यामुळे कोकणातील वंदे भारत दुर्लक्षित असून प्रवाशांची मागणी असून सुद्धा 8 डब्यांच्या सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली नाही। नवीन नागपूरला 11,300 कोटींचा बूस्टर डोस मिळालाय। एनएमआरडीए आणि हुडको यांच्यामध्ये हा करार झालाय। या करारामुळे नवीन नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार असून आर्थिक आणि व्यावसायिक चेहरा बदलण्याची मोठी संधी मिळणार आहे। सिडको महामंडळाच्या मार्ग क्रमांक 1 बेलापूर ते पेंधर या मार्गावरील मेट्रोला प्रवाशांची मोठी पसंती मिळते। या मार्गावरील प्रवासी संख्येनं शनिवारी 1 कोटी प्रवासी संख्येचा विक्रमी टप्पा गाठला। अवघ्या 2 वर्षात या मार्गावरील प्रवासी संख्या 1 कोटींवर गेली आहे। नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरात डिझनीलँडच्या धर्तीवरती पर्यटन स्थळ उभारण्यात येणार आहे। शिवाय सौर ऊर्जा प्रकल्प सुद्धा उभारण्यात येणार असून या दोन्ही प्रकल्पांमधून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू आहे। त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात संथ गतीनं वाढ होत असून धरणामध्ये आता 97% पाणीसाठा जमा झालाय। नागपूर पालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यावरती सुनावणी होणार आहे। 115 हरकती विविध पक्षांकडून दाखल झाल्या आहेत। पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने सुरू केलेल्या अभय योजनेला पनवेलकरांकडून प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून 500 कोटींपेक्षा अधिक रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे। नागपुरातील विधान भवन विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झालाय। विधान भवनाच्या शेजारी शासकीय मुद्रणालय आणि ग्रंथालयाची जागा विधिमंडळ सचिवालयाच्या नावे झाल्याची माहिती मिळाली आहे। या जागेची मोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष ताबा सचिवालयाकडे देण्यात येणार आहे। विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी पुणे शहरात पाऊस झाल्यामुळे महापालिकेला स्वच्छतेचं काम करता आलं नव्हतं। रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर स्वच्छता मोहीम राबवून मिरवणूक मार्गावरनं 1.5 टन चपला आणि बुटांचा कचरा उचलण्यात आलाय। शिवाय 706 टन अन्य कचरा देखील संकलित करण्यात आलाय। गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपकांचा दंडनाट करणं, प्रकाश झोतांचा वापर करणं पिंपरी चिंचवडमधील गणेश मंडळांना भोवलंय। कर्णकर्कश आवाज करून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी 40 गणेश मंडळांवरती गुन्हे दाखल झालेत। त्याचसोबत ध्वनिक्षेपकांचा मालक, वाहन चालक आणि मालक यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेत। पीएम किसान सन्मान योजनेतील मानधनावरनं केंद्र सरकार अधिकच कठोर होत चाललंय। यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला 6,000चा हप्ता दिला जात होता, मात्र आता कुटुंबातील पती आणि पत्नीच्या नावावर जर शेती असेल तर केवळ पत्नीलाच मानधन मिळण्याचा निर्णय घेतला गेलाय। गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबई शहरात फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत। 4 ते 10 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये याचा वेगाने प्रसार होतोय। मुलांबरोबरच 25 ते 65 वर्ष वयोगटातील प्रौढांना डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस आणि इतर जलजन्य आजारांचा सामना करावा लागतोय। नांदेडमध्ये विविध शहरांना सुरळीत सुरू असलेली स्टार एअर कंपनीची विमानसेवा 22 ऑगस्ट रोजी अचानक निलंबित झाली। धावपट्टी अतिशय धोकादायक झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर सर्व स्तरातून वाढलेला दबाव लक्षात घेता धावपट्टी नूतनीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। लवकरच ते पूर्ण होऊन विमानसेवा पूर्ववत होईल असं सांगण्यात येतं। ग्रामविकास आणि पंचायत राज विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत दापोली, मंडणगड आणि खेडमध्ये तालुकास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेत ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी मार्गदर्शन केलं। श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे। या दिवशी संध्याकाळी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार असून ती 9 रात्री पूर्ण झाल्यानंतर पूर्ण होईल। तर महिषासुराचा वध करण्यापूर्वी देवीने घेतलेली ही विश्रांती असल्याची आख्यायिका सांगितली जाते। सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी डीजे मुक्त आणि लेझर लाईट शो
शिवाय गणेशोत्सवाच्या आणि ईद ए मिलादच्या मिरवणुका काढाव्यात आणि त्याचं पालन सर्वांना बंधनकारक राहील असे आदेश काढले होते. त्यानुसार दोन्ही उत्सव हे डीजे मुक्त पार पडले. आता दोन्ही अधिकाऱ्यांचे हेच आदेश यापुढच्या प्रत्येक उत्सवापूर्वी काढले जातील आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. मावळसोबतच मुळशी तालुक्यातील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या सांडव्यातनं कासारसाई नाला पात्रामध्ये सुरू असणारा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलाय. पावसाचं प्रमाण वाढल्यास पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येईल. मावळातील नाळे धबधब्यावरती रॅपलिंगचा थरार बघायला मिळाला. नाळे धबधबा हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील खांदी गावाजवळ असलेला प्रसिद्ध धबधबा आहे. एकूण 31 पैकी तब्बल 17 जणांनी 370 फुटांची रॅपलिंग यशस्वीरित्या पूर्ण केली. पावसानं सातारा जिल्ह्यात थोडी उसंत घेतल्यानंतर सकाळी सातारा शहर आणि परिसरात दाट धुक्याची चादर पसरलेली दिसते. त्यामुळे सातारा शहरातील आणि परिसरातील रस्त्यावरून वाहन चालकांना लाईट लावून वाहनं चालवावी लागतात. या पसरलेल्या धुक्याच्या चादरीमुळे शहरातील वातावरण आल्हाददायक बनलंय. सोलापूर शहरातील रस्त्यावरती फिरणारी मोकाट जनावरं नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे इयर टॅगिंग असलेल्या जनावरांच्या मालकांना दंड तर इयर टॅगिंग नसलेली मोकाट जनावरं उचलून गोशाळेत सोडण्याची मोहीम महापालिका हाती घेणार आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे येथे शेकडो वर्षांपासून परंपरा असलेल्या भीमकुंती यात्रेची सांगता मूर्तीचा तारळीत नदीत विसर्जनानं झाली. यावेळी कुंती माता की जय, भीमसेन महाराज की जय या गजरात आणि गुलालाची उधळण करत भीमकुंतीची मिरवणूक काढण्यात आली. ठाणे आणि शिवसेना हे समीकरण मागील 29 वर्षांपासून घट्टय. 3 वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतरानंतर शिवसेना 2 गटात विभागली गेली. आता शिंदे सेनेची आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी जो उमेदवार 100% निवडून येईल त्यालाच तिकीट दिलं जाणार आहे, अशी माहिती शिंदे सेनेतल्या सूत्रांनी दिली. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित करत व्यासपीठावरती न बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोकुळच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले. ही सभा दुपारी 1 वाजता पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखान्यामध्ये होणार आहे. मराठा आणि ओबीसींच्या उपसमितीची बैठक होणार आहे. ओबीसी उपसमिती स्थापन झाल्यानंतर ओबीसी उपसमितीची ही पहिलीच बैठक आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी बैठक होण्याची शक्यता आहे. नागपुरातील विधान भवन विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला. विधान भवनाच्या या शेजारील शासकीय मुद्रणालय आणि ग्रंथालयाची जागा विधिमंडळ सचिवालयाच्या नावे झाल्याची माहिती मिळाली. या जागेची मोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष ताबा सचिवालयाकडे देण्यात येणार आहे. पुणे मेट्रोला गणपती बाप्पा पावलाय. गणेशोत्सव काळात प्रवाशांची आणि आर्थिक उत्पन्नाची विक्रमी नोंद करण्यात आली. महामेट्रोला 5.67 कोटी रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळालं. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी यांना दणका दिलाय. संजना जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सरकारचं 12,61,271 रुपयांचा महसूल बुडल्याचा ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलं. अनंत चतुर्दशीला विसर्जनावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरांनी शेकडो मोबाईल लंपास केलेत. या प्रकरणी काळा चौकी आणि डीबी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी शनिवारपासून नागरिकांची गर्दी झाली होती. किमान 300हून अधिक मोबाईल चोरीला गेल्याची शक्यता आहे. विसर्जनासाठी शनिवारी आणि रविवारी गिरगाव चौपाटीवरती गर्दी झाली होती. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती शहापूर हद्दीत भीषण अपघात झाला. लोखंडी पोल घेऊन जाणाऱ्या ट्रकनं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर दोघांचाही मृत्यू झालाय. मुसळधार पाऊस आणि आपत्तीमुळे 5 दिवसांसाठी थांबवण्यात आलेली चारधाम यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यावेळी पाऊस किंवा भूस्खलनाची पर्वा न करता भाविकांनी पुन्हा केदारनाथाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. या बातम्यांचे इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. GR मध्ये शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरल्यास ओबीसी समाज सुद्धा हक्कासाठी रस्त्यावरती उतरणार आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी हा इशारा दिला. सरकारनं काढलेल्या GR विरोधात विविध ओबीसी संघटनांची मुंबईत बैठक झाली. ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा निर्धार वडेट्टीवारांनी केला. आरक्षण दिलं नाही तर नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. जितका अपमान करतील तितक्याच ताकदीनं लढणार असल्याचा इशारा त्यांनी नारायणगडावरनं दिला. नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्याची मागणी जरांगेंनी केली. सरकारनं कुठलाही बदल करू नये असं जरांगेंनी म्हटलं. तर योग्य नोंदणी मिळाल्यानंतरच दाखले मिळणार. अधिकाऱ्यांवरती दबाव टाकणं योग्य नसल्याचं म्हणत बावनकुळेंनी जरांगेंना उत्तर दिलं.
पदवीधर मतदारसंघ भाजपनं घ्यावा आणि शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी भाजपला थेट ऑफर दिली। यानंतर भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वर्ध्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देऊ नये अशी मागणी करण्यात आली। बुलढाण्याच्या खामगावात उपविभागीय कार्यालयासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलं। मराठा समाजाला ओबीसीत समावेश न देण्याची मागणी आंदोलकांनी केली। ओबीसीतून आरक्षण दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षणाचा शासन आदेश निघाल्यानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली। याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली। ओबीसी हक्क परिषदेत अनेक स्थानिक नेते उपस्थित होते। मराठवाडा मुक्तीदिनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। राज्य सरकारनं मराठ्यांना अत्यंत सुलभ पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाज संतप्त झाला। सिंदखेड राजा येथे तहसील कार्यालयावरती समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून या जीआर विरोधात आंदोलन करण्यात आलं।